मध्ये जी आग लावलेली आहे आपण लोकांनी, हे सरकारने लावलेली आहे, सरकार प्रायोजित आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा वाद, धनगर, हलबा, गोवारी, कोळी, आदिवासी हा जो वाद आहे हा बीजेपीने लावलेली ही आग आहे. विभाजन करणं, जाती जातीमध्ये भांडण करणं हे बीजेपीचं काटकारस्थान नेहमी राहिलेलं आहे आणि त्या आधारावर आज महाराष्ट्र पेटतोय. आम्ही सातत्याने सांगत होतो की तुम्ही कुठल्या आधारावर देणार, काय देणार, इथं चर्चा तर करा, जनगणनेबद्दलची भूमिका मांडा. सरकार त्याला पळ काढत होते, हे आपण सगळे पाहत होतो. ठीक आहे, बहुमत आणि त्यांच्याजवळ 5वी बहुमत आहे, हे लोकशाहीतलं बहुमत नाही आहे, ईडीचं आहे आणि मग भ्रष्टाचाराचं खोक्याचं पण आहे, म्हणून त्याला 5वी हा शब्द आम्ही वापरतो. जिथं 5वी बहुमत असतं, लोकशाहीने आलेलं बहुमत आणि 5वी बहुमत याच्यातला फरक असतो. 5वी बहुमतामध्ये ते कसं सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि सरकार कसं काम करत होती आपण पाहिलं की परवा त्याच अधिवेशना काळामध्ये स्फोट होऊन 9 लोक त्या ठिकाणी आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले. मी सभागृहामध्ये तोच मुद्दा मांडला, हे सरकार गरिबांचं आहे की मुठभर लोकांसाठी आहे, चर्चा झाली पाहिजे. पण पळ काढलं आणि त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स लावलेत आणि कोणावर लावले, तिथल्या मॅनेजरवर लावले, म्हणजे यांचं मॅनेजरवर लावले. मुद्दा असा आहे की गरीब माणूस मरो, कामगार मरो, काही घेणं देणं नाही आणि म्हणून ही 5वी बहुमत आहे. 5वी बहुमताचं मी विश्लेषण अजून मांडू शकतो, पण झालेल्या घटना अधिवेशनाच्या काळातल्या मुद्दाहून या ठिकाणी मी मांडल्या.